नमस्कार मित्रांनो. ऑगस्ट महिन्याचं राशीफळ सुरू करण्यापूर्वी जुलै महिन्याकडे एकदा मागे वळून पाहणं गरजेचं आहे. कारण भविष्य म्हणजे फक्त पुढचं सांगण्यासाठी नसतं तर ते किती अचूक ठरलं हे सुद्धा पडताळून पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. गेल्या महिन्यात मी तुम्हाला विशेषतः आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला होता. साडेसातीचा प्रभाव आणि गुरुचं तुलनेने कमी बळ यामुळे खर्च वाढणं, अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक लाभ मिळणं, हातात पैसा टिकून न राहणं किंवा काही जणांना कर्जाचीही गरज भासली असेल. असे अनुभव अनेकांना आले असतील. याचबरोबर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, त्यांच्याशी मतभेद किंवा घरातील काही गोष्टींमुळे मानसिक तणाव काही जणांनी अनुभवलेला असेल. जर यापैकी एखादा तरी अनुभव तुमच्या आयुष्यात जुलै महिन्यात आला असेल तर खाली तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचे अनुभव इतर मेष राशीच्या व्यक्तींनाही उपयोगी पडतील आणि मला पुढील विश्लेषण अधिक अचूकतेने करण्यासही मदत करतील. आता आपण मुख्य विषयाकडे वळू. मेष राशीच्या व्यक्तींचा एक मूलभूत स्वभाव असतो. परिस्थिती कितीही अनुकूल असेल तर सर्वजण मेहनत करतात, पण परिस्थिती प्रतिकूल झाली तर मात्र मेष राशीच्या व्यक्ती खास करून मागे हटत नाही, उलट अधिक ताकदीने उभे राहतात. आणि ऑगस्ट महिन्याचं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर हा महिना तुमच्या मनगटाच्या बळावर परिस्थिती बदलण्याचा महिना आहे. गेल्या काही महिन्यामध्ये आलेल्या अडचणी तुमचा आत्मविश्वास डळमळीत त्यांनी केला असेल. पण ऑगस्टमध्ये तुम्ही पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घ्याल. परिस्थिती बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही तर तुमच्या स्वतःच्या मनातून होईल. आणि या महिन्यातील पडताळा येणारे महत्त्वाचे अनुभव म्हणजे हा महिना संपल्यावर तुम्ही स्वतः त्याची पडताळणी करू शकता. एखादं अडकलेलं काम अचानकपणे पुढे सरकू लागेल. आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगली संधी किंवा दिलासा मिळेल. घरातील वातावरणात सुधारणा जाणवेल. स्वतःच्या क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. मात्र महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसात एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना गोंधळ निर्माण होऊ शकेल. महिना संपल्यावर या 5 मुद्द्यांपैकी तुम्हाला किती आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवात आले हे स्वतः नक्की तपासून सांगा. जर गेल्या वर्षभरात तुम्हाला वारंवार असं वाटत असेल की मी इतकी मेहनत करतो पण त्याचं फळ वेळेवर मिळत नाही, तर ऑगस्टमध्ये ही भावना हळूहळू बदलू लागेल. तुमच्या मनात पुन्हा एकदा लढण्याची इच्छा निर्माण होईल. तुम्ही निष्क्रिय बसणाऱ्यांपैकी नक्कीच नाही. तुमच्या राशीचा स्वभावच संघर्षातून मार्ग काढण्याचा आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक ठिकाणी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेताना दिसाल. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. उत्साह, उतावळेपणा यामध्ये खूपच सूक्ष्म फरक असतो. या महिन्यात तुमच्याकडे ऊर्जा भरपूर असेल, पण प्रत्येक निर्णय फक्त आत्मविश्वासावरती घेऊ नका. विशेषतः भविष्याशी संबंधित योजना, मोठी गुंतवणूक, नवीन व्यवसाय किंवा महत्त्वाचे वैयक्तिक निर्णय घेताना थोडा वेळ विचार करा. कारण ग्रहस्थिती सांगते की या महिन्यात तुमची क्षमता योग्य आहे, पण काही वेळा अंदाज चुकण्याची शक्यता देखील जास्त आहे. गेल्या 20-22 वर्षाच्या माझ्या निरीक्षणामध्ये एक गोष्ट मी वारंवार पाहिली आहे. जेव्हा मेष राशीवर अशा प्रकारची ग्रहस्थिती येते, तेव्हा अनेक व्यक्ती सुरुवातीला स्वतःवरच शंका यायला सुरुवात करतात. पण जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्यांच्यातील लढण्याची वृत्ती पुन्हा जागी होते आणि त्याच काळात त्यांना मोठ्या संधी सुद्धा मिळू लागतात. म्हणून जर तुम्हाला गेल्या काही महिन्यात अपयश, विलंब आणि लोकांच्या वागणुकीमुळे निराशा आली असेल, तर ऑगस्ट महिना हा त्या मानसिकतेतून बदल तुमचा घडवू शकतो. तुम्ही बाहेर येऊ शकता. हा महिना तुम्हाला एक गोष्ट पुन्हा शिकवेल. परिस्थितीपेक्षा तुमचा दृष्टिकोन अधिक शक्तिशाली असतो. या महिन्याची सर्वात मोठी परीक्षा पैशाची नाही. ती तुमची परीक्षा असेल निर्णय क्षमता आणि संयमाची. जे दिसतं ते लगेच खरं मानू नका. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात प्रत्येक गोष्ट तपासून, समजून आणि विचार करूनच अंतिम निर्णय घ्या. कारण मेष राशीच्या व्यक्तीची सर्वात मोठी ताकद म्हणजे धाडस. आणि कधीकधी तीच ताकद उतावळेपणामध्ये बदलली तर नुकसानही होऊ शकतं. आता थोडं सविस्तर चर्चा करू तुमचं आरोग्य, आर्थिक स्थिती आणि घरातील वातावरण याबद्दल. सर्वप्रथम शरीर स्वास्थ्याबद्दल बोलायचं झालं तर हा महिना मोठ्या आजारांचा संकेत देत नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसते, या महिन्यात तुम्ही
स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात इतके व्यस्त असाल की शरीराच्या क्षमतेकडेच दुर्लक्ष होण्याची शक्यता राहील. कामाचा अतिरिक्त ताण, सततची धावपळ, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या आणि प्रत्येक काम स्वतःच्या पद्धतीने पूर्ण करण्याची जिद्द यामुळे शरीर थकू शकतं. मेष राशीच्या व्यक्तीचा एक स्वभाव असतो, शरीर थकत असलं तरी मन म्हणतं आणखीन थोडं काम करूया. पण ऑगस्ट महिन्यात हा हट्ट टाळणं महत्वाचं राहील, गरजेचं राहील. विशेषतः 17 आणि 18 ऑगस्टच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, योग्य आहार आणि शरीराला विश्रांती देणं तितकंच महत्वाचं राहील. ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी विशेष करून काळजी घ्यावी. वेळेवर तपासण्या, औषध, डॉक्टर यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टीही गांभीर्याने पहा. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची ऊर्जा खूप मोठी असेल, भरपूर असेल, पण त्या ऊर्जेचा योग्य वापर करणं हीच खरी बुद्धिमत्ता ठरेल. आर्थिक स्थिती. जर जुलै महिन्यात तुम्हाला आर्थिक ताण जाणवत असेल तर ऑगस्टमध्ये परिस्थिती हळूहळू बदलताना दिसेल. भाग्याची साथ वाढू लागेल. अडकलेली काही कामं आर्थिक मार्गी लागण्याची शक्यता आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता त्याबद्दल सकारात्मक हालचाल होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना स्वतःच्या कामाचं योग्य मूल्यमापन मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा इतर आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित असाल तर काही चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र नशिबावर फक्त अवलंबून राहू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण महिन्याच्या उत्तरार्धात अंदाज चुकण्याची शक्यता देखील ग्रहयोग दाखवत आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर आधीपासूनच कर्ज किंवा लोन सुरू असेल तर त्याचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं राहील. अनावश्यक आर्थिक भार स्वतःवर घेऊ नका. नवीन कर्ज घेण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यामागे ठोस उपाययोजना असू द्या. गेल्या अनेक वर्षात या संदर्भात सुद्धा काही गोष्टी मी पाहिल्या. ते म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती संकटातून बाहेर पडताना अनेकदा मोठा आर्थिक धोका पत्करतात. त्यांना वाटतं की एक मोठा निर्णय घेतला की सगळं काही बदलून जाईल. पण प्रत्येक वेळी मोठा निर्णय घेणं आवश्यक नसतं. काही वेळा योग्य नियोजन आणि सातत्य हेच मोठं यश देतं. म्हणून या महिन्यामध्ये पैसा कमवण्याची संधी मिळाली तरी त्याच वेळी पैसा टिकवण्याची सुद्धा जबाबदारी विसरू नका. जून महिन्यात घरातील काही गोष्टींमुळे मानसिक ताण जाणवला असेल. काहींना मतभेद, काहींना जबाबदाऱ्यांचा भार, तर काहींना घरातील व्यक्तींची चिंता. पण ऑगस्टमध्ये वातावरण हळूहळू सकारात्मक बदल त्यामध्ये दिसू लागते. घरातील व्यक्तींशी संवाद वाढेल, गैरसमज कमी होतील, एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल. विशेषतः 12 ऑगस्टच्या आसपास घरातील वातावरण आनंददायी राहण्याची शक्यता जास्त आहे. ज्या घरामध्ये काही दिवसांपासून एखादं काम प्रलंबित असेल, घराची दुरुस्ती, वास्तुसंबंधी बदल, घर सजवण्याचं काम किंवा कुटुंबासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय, तर या महिन्यामध्ये त्याची सुरुवात करण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. घरातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा त्यांचं एक वाक्य तुमचा मोठा निर्णय योग्य दिशेला घेऊन जाऊ शकतं. एवढी ताकद त्यामध्ये आहे. जर एकाच वाक्यात या भागाचा अर्थ सांगायचा झाला तर शरीराला विश्रांती द्या, पैशाचं नियोजन करा आणि कुटुंबाला वेळ द्या. या 3 गोष्टी पाळल्या तर ऑगस्ट महिन्यात मोठा भाग हा तुमच्या बाजूने झुकू शकतो. कारण या महिन्यामध्ये ग्रह तुमच्या प्रयत्नांना साथ देत आहेत. फक्त त्या प्रयत्नांमध्ये संतुलन ठेवणं तुमच्या हातात आहे. आता चर्चा करूया प्रेम संबंधाबद्दल, वैवाहिक जीवनाबद्दल, विद्यार्थी वर्गाबद्दल आणि करिअर तसेच व्यवसायाबद्दल. कारण ऑगस्ट महिन्यात या क्षेत्रामध्ये काही अतिशय महत्त्वपूर्ण असे बदल दिसून येतील. रिलेशनशिप. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना सुरुवातीला अतिशय चांगला जाण्याची शक्यता आहे. एकमेकांबद्दलची ओढ वाढेल, संवाद सुधारेल आणि गैरसमज दूर होतील. पण ही महिन्याच्या उत्तरार्धात, विशेषतः 20 ऑगस्ट नंतरचा काळ मात्र थोडासा सावध राहण्याचा आहे. या काळात एखादी अफवा, एखादा मेसेज, तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती किंवा एखादा गैरसमज तुमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करू शकतो. मेष राशीचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असतो, पण प्रत्येक वेळी स्पष्ट बोलणं योग्य असतंच असं मात्र नाही. काही वेळा समोरच्याचं पूर्ण ऐकून घेणं, त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देणं आणि भावनेपेक्षा सत्य पडताळून पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणून 21 ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये कोणत्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. भावनेच्या भरात नातं तोडण्याचा निर्णय अजिबात घेऊ नका.
एक दिवस शांत राहा, 2 दिवस निरीक्षण करा आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. गेल्या अनेक वर्षाच्या मध्ये एक गोष्ट निश्चितपणे जाणवली, ती म्हणजे अनेक नाती ग्रहांमुळे तुटत नाही, तर तुटतात घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे. आणि या महिन्यामध्ये हीच चूक मेष राशीच्या काही व्यक्तींना टाळणं अत्यंत गरजेचं राहील. जुलै महिन्यामध्ये ज्या व्यक्तींना जोडीदाराच्या आरोग्यामुळे किंवा छोट्या मोठ्या मतभेदांमुळे मानसिक तणाव जाणवत होता, त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना दिलासा देणारा ठरू शकतो. जोडीदारावरच्या आरोग्यात सुधारणा होईल, घरातील वातावरण शांत होईल, एकमेकांशी संवाद वाढेल. गेल्या काही महिन्यापासून जमा झालेला ताण हळूहळू निवळायला सुरुवात होईल. हा काळ एकमेकांना समजून घेण्याचा आहे, जिंकण्याचा नाही. म्हणून छोट्या अहंकारासाठी मोठं नातं खराब होऊ नये याची खबरदारी घ्या. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना सकारात्मक आहे. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. ज्या विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून अभ्यासात सातत्य ठेवता येत नव्हतं, त्यांनाही या महिन्यामध्ये पुन्हा गती मिळू शकेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आत्मविश्वास पुरेसा नसतो. सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेचं योग्य नियोजन याशिवाय यश मिळणं कठीण असेल. ऑगस्ट महिना तुमच्या कार्यक्षमतेची परीक्षा घेणारा आहे, पण त्याचबरोबर तुमची क्षमता इतरांनाही दाखवून देणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक सक्रिय राहाल, नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल, अनेक कामं वेळेपूर्वी पूर्ण करून दाखवू शकाल आणि याच कारणामुळे वरिष्ठांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. पण याच वेळी काही सहकारी तुमच्या प्रगतीकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. काही जण तुमच्या कामाबद्दल चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू शकतात, तर काही जण तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतील, बेचैन होतील. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या वागण्यावर तुमचं नियंत्रण नसतं, पण स्वतःच्या कामाच्या गुणवत्तेवर तुमचं पूर्णपणे नियंत्रण असतं. म्हणून कोणत्याही नकारात्मक बोलण्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. याचप्रमाणे जेव्हा मेष राशीच्या व्यक्तींची प्रगती सुरू होते, तेव्हा त्यांचे विरोधकही सक्रिय होतात. पण शेवटी जिंकतो तोच जो स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करतो. म्हणून या महिन्यामध्ये वादात वेळ न घालवता उत्तर न देण्यापेक्षा परिणाम दाखवा. तुमचं काम तुमच्या वतीने बोले. या भागाचा सारांश म्हणजे या महिन्यामध्ये प्रेम, संयम, वैवाहिक जीवनातील संवाद आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्य आणि करिअरमध्ये आत्मविश्वास ही 4 सूत्र लक्षात ठेवली, तर ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घडून येताना दिसू शकतो. या महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या ग्रहयोगाबद्दल आणि त्याच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात लक्ष देण्यासारखा ग्रहयोग म्हणजे रवी आणि केतूची पंचम स्थानात युती. पंचम भाव हा बुद्धी, निर्णयक्षमता, प्रेम भावना, भविष्यकालीन नियोजन, विद्यार्थी जीवन आणि मानसिक स्पष्टतेचा भाव मानला जातो. म्हणूनच या ग्रहयोगाचा परिणाम प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. विशेषतः 20 ऑगस्ट नंतर प्रत्येक महत्त्वाचा निर्णय शांतपणे घ्या. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर मोठी गुंतवणूक करू नका. रिलेशनशिपमध्ये एखादा अंतिम निर्णय घ्यायचा असेल किंवा भविष्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर घाई अजिबात करू नका. या काळात परिस्थिती दिसते तशी असेलच असं नाही. माहिती अपुरी असू शकते, गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि तुमचे अंदाजही चुकू शकतात. म्हणून विचारपूर्वक निर्णय घेणं हाच या ग्रहयोगाचा सर्वात सोपा आणि मोठा उपयोग ठरेल. महत्त्वाच्या तारखा या महिन्यातील महत्त्वपूर्ण कालखंड सांगायचा झाला तर 12 ऑगस्टच्या आसपास घरातील वातावरण आनंदी राहील. घरातील कुटुंबासमवेत संवाद वाढेल. काही प्रलंबित कामाची पूर्तता होऊ शकेल. 17-18 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. अतिरिक्त कामाचा ताण, थकवा किंवा शरीराची क्षमता ओलांडून काम करणं टाळा. 21 ते साधारणतः 29 ऑगस्ट हा संपूर्ण कालावधी संयमाने हाताळण्याचा आहे. विशेषतः प्रेमसंबंध, भविष्यकालीन योजना, आर्थिक संबंध, नवीन कामाची सुरुवात या सर्व बाबतीत घाई करू नका. एखादी गोष्ट दोनदा तपासा. समोरच्याचं पूर्ण ऐकून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. जर मला एकाच वाक्यात सांगायचं झालं तर हा महिना संपूर्ण कर्तृत्वाला पुन्हा सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे. गेल्या काही महिन्यात परिस्थितीने तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न केला असेल, पण ऑगस्ट महिन्यात तुम्ही स्वतःला पुन्हा उभं करताना दिसाल. तुमचा आत्मविश्वास, तुमची मेहनत
आणि संकटाशी 2 हात करण्याची तुमची वृत्ती, हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. गेल्या अनेक वर्षाचा सल्लामसलतीमध्ये मेष राशीमधील एक गोष्ट नेहमी अनुभवास येते, ती म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती कधीच कायम पराभूत राहत नाही. त्यांच्या आयुष्यात संकट येतात, विलंब होतो, तसेच लोक सोडूनही जातात. पण जेव्हा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवता, तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. साधारणतः गेल्या काही वर्षांच्या अनुभवामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल, की माझ्याच बाबतीत असं का होतं? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा काळ कायमचा नाही. ऑगस्ट महिना तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची मानसिक ताकद देणारा आहे. या महिन्यात तुमची परीक्षा पैशाची नाही, तुमची परीक्षा परिस्थितीवर प्रतिक्रिया कशी देता यावर असेल. रागावर निर्णयामध्ये संयम आणि भावनेपेक्षा वास्तव स्वीकारण्याची तयारी, या 3 गोष्टी जर का तुम्ही जपल्या, तर मोठ्या अडचणी सहज टाळू शकता. याचप्रमाणे घरातील जे वडीलधारी व्यक्ती असतील, त्यांचा आदर करा. महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद तुमच्या नक्की कामाला येईल. तर मेष राशीच्या जातकासाठी हा महिना नशीब बदलण्यापेक्षा तुमच्यातील लढवय्या स्वभाव पुन्हा जागा करण्याचा आजी वेळ आली आहे. संकट येतील, काही निर्णय कठीण वाटतील, काही लोक तुमच्या विरोधात उभे राहतील. पण लक्षात ठेवा, मेष राशीची ओळख संकटापासून पळण्याची नाही, तर संकटावर मात करण्याची आहे. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि परिस्थितीला दाखवून द्या की अजूनही तुमच्यामध्ये लढण्याची ताकद तितकीच जिवंत आहे. महिना संपल्यावर या व्हिडिओवर पुन्हा या आणि मी सांगितलेल्या मुद्द्यांपैकी किती गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात तुम्ही अनुभवल्या, यासुद्धा कमेंटमध्ये लिहा. तुमचा प्रत्येक अनुभव हा इतर मेष राशींच्या व्यक्तींनाही योग्य दिशा देऊ शकतो. धन्यवाद.